सर्वांना कविताच किचनतर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी फराळाचे गेले 15 दिवसापासून आपण खूप साऱ्या भरपूर टिप्स सहित आणि नवनवीन दिवाळी फराळाचे गोडधोड पदार्थ पाहिलेले आहे। त्याचबरोबर चटपटीत देखील पदार्थ पाहिले। आज आपण लक्ष्मीपूजन स्पेशल छान अशी ही पुरणाची थाळी बनवून तयार केलेली आहे। पुरणपोळीचा हा संपूर्ण स्वयंपाक महाराष्ट्रीयन परंपरेनुसार कोणताही सण उत्सव असला की देवाला नैवेद्यासाठी हा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि अगदी परफेक्ट भरपूर टिप्स आहेत। आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत। कटाची आमटी छान झालेली आहे, त्याचबरोबर मऊ लुसलुशीत पुरणपोळी आज आपली बनवून तयार झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर उत्तम पुरणपोळीचा स्वयंपाक शिकायचा असेल तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। त्याचबरोबर उद्यापासून येणाऱ्या दररोज दुपारी 12 वाजताच्या सर्व रेसिपीज आपण ज्या पाहत असतो त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन येण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। लक्ष्मीपूजन स्पेशल आज आपण हा पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक केलेला आहे। सर्वांना दीपावलीच्या कविताच किचनतर्फे खूप खूप शुभेच्छा। त्यासाठी या ठिकाणी पुरणपोळी करण्यासाठी अगोदर आपण ही डाळ घेतलेली आहे। हरभरा डाळ अर्धा किलो डाळ आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता त्यानंतर ती अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच तुम्ही शिजवण्यासाठी ठेवली तरीही चालणार आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। आता यामध्ये पाणी टाकताना मोजून वगैरे टाकण्याची गरज नाही, कारण आपल्याला कटाच्या आमटीसाठी ते डाळीचं पाणी लागतं, त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी टाका। या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून कुकरच्या 4 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेणार आहोत। मध्यम आचेवर शिजवत आहोत। कणिक भिजवण्यासाठी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत। हे पहा, खूप जास्त घट्टसर ठेवायचे नाही किंवा खूप जास्त सैल देखील नाही, हलकीशी सैल ही कणिक भिजवलेली आहे। त्यानंतर थोडासा तेलाचा हात लावून छान अशी ही मऊ करून घ्यायची। कणिक छान अशी भिजवून घ्या म्हणजे पुरणपोळी छान अशी येईल। त्यानंतर कणिक आपण भिजवण्यासाठी तशीच ठेवणार आहोत। तोपर्यंत आपली डाळ देखील छान अशी शिजलेली आहे। मध्यम आचेवर 4 शिट्ट्या केल्यानंतर खूप छान मऊसूत अशी ही डाळ शिजवून तयार झालेली आहे। या डाळीमधील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं, जे आपल्याला कटाच्या आमटीसाठी उपयोगी येणार आहे। आणि भरपूर पुरण घालून गुबगुबीत पुरणाची ही पुरणपोळी करणार आहोत, त्यामुळे या ठिकाणी डाळ मी पुरणासाठी जास्त घेतलेली आहे। डाळीमधील 10 मिनिटासाठी पाणी आपण चाळणीमध्ये टाकून छान असं पाणी निथळून घेतलेलं आहे, ड्रेन करून घेतलं। त्यानंतर आपण ही डाळ परतवून घेणार आहोत। आता या ठिकाणी अर्धा किलो डाळीसाठी जो गूळ वापरायचा आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोडच्या अंदाजानुसार गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता, परंतु या ठिकाणी अर्धा किलो डाळीसाठी या ठिकाणी साधारणतः अर्धा किलोला थोडासा कमी एवढा पूर्ण गूळ वापरलेला आहे। पूर्ण अर्धा किलो वापरला तरीही चालणार आहे, परंतु या ठिकाणी साधारणतः 450 ग्रॅम एवढा गूळ मी या ठिकाणी वापरलेला आहे। हे पहा, पुरण छान असं आपलं मॅश होत आहे, कारण डाळ खूप छान मऊसूत अशी शिजलेली आहे। सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा। आता गूळ तुम्ही किसून घेतला तर लवकर तो विरघळला जातो, परंतु या ठिकाणी हलकासा फोडून मी हा गूळ घेतलेला होता, परंतु गरममुळे या ठिकाणी तो गूळ वितळलाच जातो। हे पहा, अगदी छान असं पुरण या ठिकाणी आपलं परतवून होत आलेलं आहे आणि यामध्ये उलटणी छान ठेवल्यानंतर ती उभी राहिली की म्हणजे पुरण आपलं छान असं परतवून झालं असं समजावं। हे पहा, पुरण छान असं आपलं परतवून झालेलं आहे। गरम गरम असतानाच लगेचच आपण ते पुरणाच्या चाळणीमधून ते मॅश करून घेणार आहोत, म्हणजे आपली कणिक देखील भिजवून झालेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पुरण देखील तयार होत आलेलं आहे। हे पहा, अगदी पटपट असं गरम गरम आपण हे पुरण छान असं मॅश केल्यामुळे पटकन गरम गरमच हे पुरण मॅश होतं। त्यानंतर राहिलेलं सर्व पुरण आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। सर्व पुरण मॅश करून झालेलं आहे। यामध्ये विलायची पावडर आणि त्याचबरोबर थोडीशी जायफळ पूड यामध्ये मिक्स केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पुरण छान असं मऊसूत तर झालेलंच आहे। त्याचबरोबर छान असं आपण ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर राईस करायचा आहे, त्यासाठी या ठिकाणी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ छान असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं। आता या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ आहे, त्याचबरोबर थोडासा मऊ मला हा भात करायचा आहे, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त टाकलेलं आहे। तुम्हाला मोकळा बनवायचा असेल तर तुम्ही 1 वाटी तांदळासाठी
1.5 वाटी पाणी एवढंच वापरा. त्यामध्ये मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलं. कुकरच्या तळाशी पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हा कुकरचा पॅन ठेवून छान अशा मध्यम आचेवर 3 शिट्टे करून मऊसूत भात शिजवून घेणार आहोत. कटाची आमटी करण्यासाठी या ठिकाणी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. भाजलेले कांदे, त्याचबरोबर थोडीशी हरभरा डाळ घेतलेली आहे शिजवलेली, त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, लसूण, धणे, त्याचबरोबर सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी मध्यम आचेवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. हे पहा, त्यामध्येच आपण धणे टाकलेले आहे. खोबरं छान असं भाजून झालेलं आहे. लगेचच आपल्याला यामध्ये लसूण टाकायचा. लसूण देखील हलकासा यामध्ये परतवून घ्यायचा. बाकीच्या सर्व जिन्नस परतवेपर्यंत खोबरं थोडंफार जे राहतं ना ते देखील छान असं परतले जातं. त्याचबरोबर कांदा तुम्हाला स्लाइस करून यामध्ये भाजायचं असेल तरी देखील भाजू शकता, परंतु महाराष्ट्रीयन पद्धतीची ही कटाची आमटी करत आहे त्यामुळे शेगडीवर अगोदर मी हे कांदे छान असे भाजून घेतले. जी हरभरा डाळ आपण थोडीशी काढलेली होती ती देखील यामध्ये टाकायची. सर्व मसाला थंड करून छान असा वाटून घेतलेला आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता, त्यानंतर 1 चमचा हळद, अगदी लहान साईजचा 1 चमचा कविताज किचनचा हा मसाला आपण यामध्ये ॲड केलेला आहे. हा मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला घरपोच हा मसाला मिळेल. त्याचबरोबर अगदी छान असा पारंपरिक पद्धतीचा डंकावर कुटून हा मसाला केलेला आहे. सर्व वाटून घेतलेला मसाला यामध्ये टाकला. त्यानंतर डाळ शिजवलेलं पाणी टाकलं. आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा वापर केला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही आमटी छान अशी आपल्याला मंद आचेवर 25 ते 30 मिनटं छान अशी उकळून द्यायची. तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक देखील होतो. आमटी छान अशी उकळली जाते आणि चवीला छान अशी लागते. सर्वात शेवटी छान अशी उकळून झाल्यानंतर आपण यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. परफेक्ट तेल आत्ताच यावर खूप छान असं तेल आलेलं आहे. आणखीन 20 ते 25 मिनटं उकळल्यानंतर ही आमटी आणखीनच छान अशी तयार होणार आहे. हे पहा, खूप छान अशी आमटी झालेली आहे. त्यानंतर आपण लगेचच पुरणपोळी करण्यासाठी घेणार आहोत, कारण भात देखील आपला बनवून तयार झालेला आहे, आमटी होत आलेली आहे. त्याचबरोबर आपण भजी जे आहे ते गरम गरम काढणार आहोत, त्यामुळे पुरणपोळी ही अगोदरच तयार करून घेणार आहोत. त्यासाठी कणिक छान अशी भिजलेली आहे. पुरण देखील छान थंड झालेलं आहे. अगदी जेवढा आपल्याला कणकेचा उंडा घ्यायचा त्याच्या 2 पट आपल्याला पुरण घ्यायचा आणि खूप जास्त पुरण भरलेली गुबगुबीत ही पुरणाची पोळी तयार करायची. ज्या पद्धतीने आपली आजी बनवायची ना, माझी आजी बनवायची त्या पद्धतीची खूप छान खूप जास्त पुरण भरलेली ही पुरणपोळी मी आज बनवून घेत आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट या ठिकाणी ही पुरणपोळी या ठिकाणी लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटत असताना अगदी हलक्या हाताने व्यवस्थित अशी लाटून घ्यायची. खूप जास्त प्रेस करून लाटू नका, नाहीतर पुरणपोळी फुटते. त्यामुळे हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्या. हे पहा, खूप छान परफेक्ट अशी ही पुरणपोळी लाटली जात आहे. तवा देखील छान असा गरम झालेला आहे. अजिबातही न फुटणारी ही पुरणपोळी परफेक्ट या ठिकाणी कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याचदा पुरणपोळी लाटताना फुटते. अशा वेळेस आपलं पुरण देखील कधी कधी खूप जास्त गरम असतं किंवा पातळ झालेलं असतं, त्यावेळेस देखील तुमची पुरणपोळी फुटू शकते. परंतु अजिबातही न फुटता छान अशी पुरणपोळी तुम्ही पाहू शकता परफेक्ट या ठिकाणी लाटून तयार झालेली आहे. आता मध्यम आचेवर छान अशी तेलाची तुपाची धार सोडून तुम्ही ही पुरणपोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहोत. एवढ्या पुरणामध्ये साधारणतः तुमच्या 15 ते 16 खूप जास्त पुरण भरून जर तुम्ही पोळ्या केल्या तर 15 ते 16 पुरणपोळ्या तयार होतात. हे पहा, परफेक्ट या ठिकाणी पुरणपोळी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि पुरणपोळीला रंग किती छान आलेला आहे. आणि ही बनवलेली पुरणपोळी आहे ना, तुम्ही अगदी 2 दिवस जरी तशीच ठेवली ना तरी ती मऊसूतच राहते. इतकी छान परफेक्ट अशी ही पुरणपोळी आज आपली बनवून तयार झालेली आहे. आता या ठिकाणी आपण सर्वात शेवटी भजे काढणार आहोत आणि भजे करण्यासाठीच्या सर्व टिप्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे. अशाच पद्धतीने साधारणतः 2 ते 3 पुरणपोळ्या मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. आता ही दुसरी पुरणपोळी देखील आपण त्याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे आणि तशाच पद्धतीने भाजून घेतल्यानंतर तिसरी पुरणपोळी देखील हे पहा, खूप छान टम्म फुगलेली परफेक्ट रंगावर ही पुरणपोळी तयार झालेली आहे. आणि किती छान टम्म फुगते हे पहा, परफेक्ट दिसत आहे. रंग छान आलेला आहे, चवीला छान झालेली आहे आणि तेवढीच मऊसूत देखील झालेली आहे. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या मी करून घेणार आहे. आता पुरणपोळीची अगदी डिटेलमध्ये जी रेसिपी आहे ती बैलपोळा स्पेशल आपण पाहिलेली आहे, ती तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. भजे करण्यासाठी या ठिकाणी हिरवी मिरची लसूणचं वाटण यामध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये टाकायचं बेसन पीठ. त्यानंतर या ठिकाणी ओवा आपण हातावर छान असा क्रश करून यामध्ये टाकणार आहोत.
कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये टाकायची थोडीशी हळद. त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. कांदा भजी करणार आहोत. त्यानंतर सर्व पीठ या ठिकाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता पीठ मिक्स करत असताना या ठिकाणी खूप जास्त पातळ करू नका किंवा खूप जास्तही घट्टसर करू नका. अगोदर थोडंसं आपल्याला घट्टसर ठेवायचं, कारण कांदा टाकल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे अगोदर बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर ठेवा. हे पहा, अगदी छान व्यवस्थित असं हे मिक्स करून झालेलं आहे. सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत ओव्याची पाने. त्याचबरोबर थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. जर तुम्हाला भजी करण्यासाठी वेळ असेल तर तुम्ही त्यावेळेस सोडा टाका, लगेच खाण्याचा सोडा टाकू नका. ओव्याची जी पानं असतात ना, ते पानांमुळे ही भजी चवीला खूप छान अशी लागतात. त्यामुळे ही पाने आपण स्वच्छ धुवून कट करून यामध्ये मिक्स केलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोथिंबीर वापरली तरीही चालणार आहे आणि ही पाने टाकल्यानंतर कोथिंबीर वापरली तरीही चालते. त्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. कांदा छान असा स्लाईस करून स्वच्छ धुवून तो पाण्यामध्ये मी ठेवलेला होता. त्यानंतर तो एका चाळणीवर काढून त्यातील पाणी निथळून घेतलेलं आहे. भजी करण्यासाठीचं पीठ आपलं 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण लगेचच कुरडई तळून घेणार आहोत. 10 मिनटं नाही, परंतु 2 ते 3 मिनटामध्ये कुरडया तळून होणार आहे. तोपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे, कारण यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांद्यामुळे हे पीठ सैल होतं. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस भजी करायचे त्यावेळेसच तुम्ही कांद्याचा वापर यामध्ये करायचा. त्यानंतर आपण सर्व भजे या ठिकाणी तळून घेणार आहोत. हे पहा, मध्यम आचेवर छान अशी ही कांदा भजी तळून घ्यायची. या अगोदर आपण भजींची खूप वेगवेगळ्या पद्धतीने भजी कसे बनवायचे हे पाहिलेले आहे. त्याचं सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच त्या सर्व रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला शोधणं देखील सोपं होईल. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे आणि सबस्क्राईब केल्यामुळे सोमवारपासून शनिवारपर्यंत ज्या सर्व रेसिपीज मी यूट्यूबवर दररोज दुपारी 12 वाजता अपलोड करते त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला मी कोणती रेसिपी यूट्यूबवर पाठवलेली आहे ती समजण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. दिवाळी फराळातील सर्वात आवडता पदार्थ तुमचा कोणता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर दिवाळी फराळाच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून सांगा. म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये ती रेसिपी मी लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. कविताच किचनतर्फे सर्वांना दीपावलीच्या खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा. ही दीपावली तुमच्यासाठी खूप गोड आणि आनंदाची जाऊ. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. सर्व स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. सर्व स्वयंपाक आपला परफेक्ट तयार झालेला आहे आणि आपण छान असा तो ताटामध्ये सर्व करत आहोत. एक महाराष्ट्रीयन व्यक्तीचा अभिमान म्हणजे ही नैवेद्याची पुरणपोळी. त्याचबरोबर ही नैवेद्याची पुरणपोळी प्रत्येक घराघरात सणाच्या वेळेस केली जाते आणि नैवेद्य म्हणून ही पुरणपोळी अगदी परफेक्ट प्रत्येकाला जमावी यासाठी आज आपण डिटेलमध्ये ही रेसिपी पाहिलेली आहे. छान अशी दुधावर तुपाची धार सोडायची, पुरणपोळीवर देखील तुपाची धार सोडायची. अगदी छान असा स्वयंपाक तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.